आपण गेल्या काही दिवसांच्या राजकीय वर्तुळातील बातम्या जर उचलून पाहिल्या तर राजकारणात मुंडे विरुद्ध धस असं चित्र आपल्याला पाहायला मिळेल। बीड हत्या प्रकरणात संतोष देशमुख यांच्या आरोपीला अटक व्हायला हवी यासाठी लढणारे सुरेश धस, बीडमधील पाण्याच्या प्रश्नावर आवाज उठवणारे, मुंडेंचे घोटाळे बाहेर काढणारे, आका आणि आकांच्या टोळीचं काळं चिट्ट उघड करू पाहणारे सुरेश धस तर आपण सर्वांनीच पाहिलेत। पण इतक्या दिवस जे सुरेश धस मुंडेंवर भ्रष्टाचाराचे आणि घोटाळ्यांचे आरोप करत होते, तेच सुरेश धस आता अचानक मुंडेंना भेटायला कसं काय जाऊन आले असा प्रश्न उपस्थित केला जातोय। त्या 4.5 तासांच्या भेटीमध्ये मुंडेंनी धसांना मॅनेज केलं का असंही बोललं जाते। काय आहे ही संपूर्ण स्टोरी जाणून घेऊया स्टार महाराष्ट्राच्या स्पेशल रिपोर्टमध्ये। नमस्कार, मी प्रिया आणि तुम्ही पाहताय स्टार महाराष्ट्र न्यूज। सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची गुप्त भेट शुक्रवारी एका धक्कादायक वळणावर आली। सुरेश धस ज्यांनी गेल्या 2 महिन्यांमध्ये धनंजय मुंडे विरोधात घोटाळ्याचे एकावर एक खुलासे केले, आता अचानक मुंडेंना भेटायला कसे जाऊन आले? गेल्या काही दिवसांच्या सुरेश धस यांच्या माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रिया जर आपण बघितल्या तर मुंडेंचा राजीनामा घेतल्याशिवाय शांत बसणार नाही असे मत सुरेश धसांनी व्यक्त केले। यामुळे या गुप्त भेटीने राजकीय वर्तुळात मात्र आरोप प्रत्यारोपांचा सिलसिला आणखीन सुद्धा वाढलाय। आता एकीकडे धनंजय मुंडे यांच्या कार्यालयाने या भेटीबाबत प्रतिक्रिया देणं जरी टाळलं असलं तरी दुसरीकडे धस म्हणत आहेत की ते फक्त मुंडेंच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते। आता या भेटीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी खुलासा करत म्हटलंय की मुंडेंच्या डोळ्यांच्या ऑपरेशन नंतर 4.5 तासाची गुप्त भेट झाली, पण या भेटीत दोघांनीही आपापसातले मतभेद दूर करून योग्य ती भूमिका मांडली असे स्पष्टीकरण जरी बावनकुळे यांनी दिलं असलं तरी विरोधकांनी या भेटीवर जोरदार टीका केल्यात। काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या भेटीवर प्रतिक्रिया देत म्हटलंय की सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट म्हणजेच TRP वाढवण्यासाठीचं हे प्रकरण होतं। कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेसचं महत्त्व कमी करण्यासाठी भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी सुरेश धस यांना सूचना दिली होती। त्यांच्या पलीकडे जाऊन पाहिले तर आका, बंदूक, रेती, टिप्पर असे शब्द रांगड्या भाषेत मांडले जात होते, मात्र आता हे शब्द मागे पडलेत आणि आता फक्त मांडवली आणि मांडवली या शब्दांची गूंज या प्रकरणातून ऐकू येते असं म्हणत सपकाळ यांनी मुंडे धस भेटीवर निशाणा साधलाय। जेव्हा सर्वच स्तरातून या भेटीबाबत टीका व्हायला लागल्या तेव्हा मात्र धसांनी या भेटीबाबत व्यवस्थित स्पष्टीकरण दिलं। टीकेची झोड उठल्यानंतर जेव्हा सर्वच स्तरातून या भेटीबाबत टीका व्हायला लागल्या तेव्हा मात्र धसांनी या भेटीबाबत व्यवस्थित स्पष्टीकरण दिलं। टीकेची झोड उठल्यानंतर त्यांनी याबाबत आपली भूमिकाही स्पष्ट केली। त्यांनी म्हटलंय की धनंजय देशमुख आणि मस्साजोगचे नागरिक माझ्या सोबत आहेत, मनोज जरांगे पाटील यांची सुद्धा भूमिका माझ्या सोबत राहील। हे पेल्यामधलं वादळ आहे, 1-2 दिवसामध्ये शांत होऊन जाईल। आमच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी सांगितले की सुरेश धस त्यांच्या म्हणण्यावर ठाम राहिले आहेत। मी आजही ठाम आहे, उद्याही राहील आणि जोपर्यंत या आरोपींना फाशी होणार नाही तोपर्यंत मी ठाम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले। जर कुणाच्या मनाला ठेस पोहोचली असेल तर ती काढून टाका। ठोस पोहोचले असेल मी आजही ठाम आहे, उद्याही राहील आणि जोपर्यंत आरोपींना फाशी होणार नाही तोपर्यंत मी ठाम असल्याचे त्यांनी सांगितले। जर कुणाच्या मनाला ठोस पोहोचले असेल तर ती काढून टाका। या प्रकरणात शेवटपर्यंत लढा मीच देणार। कुणीतरी अतिशय व्यवस्थितपणे यामध्ये षडयंत्र रचले, हे सगळं षडयंत्र मी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार आहे। ज्यांनी षडयंत्र रचलं आहे त्यांचा मी बंदोबस्त करणार आहे असं आता सुरेश धसांनी तर म्हटलंय। मात्र आता या गुप्त भेटीवरून एक गोष्ट तर स्पष्ट झाली आहे की धस आणि मुंडेंच्या त्या 4 तासांच्या भेटीमध्ये आता एक चांगलाच राजकीय करार घडलाय का? सुरेश धस यांनी आपल्या विरोधकांविरोधात रान उठवलं आणि आता एका बाजूला उभे आहेत असा प्रश्न सर्वत्र उपस्थित होतोय। त्यांच्या या गुप्त भेटीने राजकारणातील चाललेली वर्तुळं एका नवं वळण घेत आहेत का? आणि आता धसांची पुढील पावले नेमकी कोणती दिशा घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।